अशा एरियामध्ये फोर व्हीलरसाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. कसा ते सांगते. आज आम्ही आलो होतो शहरापासून 9-10 किलोमीटर दूर असलेले, जिथं निसर्गरम्य वातावरण आहे. ज्यांना फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे किंवा ज्यांना ट्रेकिंग आवडते त्यांच्यासाठी आणि ज्यांना देवदर्शन करायचं आहे त्यांच्यासाठीसुद्धा खूप चांगली जागा ती म्हणजे साई टेकडी. मंदिराच्या अजून थोडंसं समोर गेलो की जिकडं नाही तिकडे हिरवळच हिरवळ राहते आणि एवढं छान वाटतं. ह्या दिवसांमध्ये इकडं आलेलं खरंच खूप छान राहतं. आमच्यासारख्यांसाठी स्वस्तात मस्त हिल स्टेशन म्हटलं तरी काहीच हरकत नाही. दररोजच्या दगदगीच्या जीवनामधून थोडासा वेळ फॅमिलीसोबत घालवण्यासाठी ही जागा खरंच खूप छान आहे. आता येण्याचा प्लॅन आमचा अचानकच ठरला, त्याच्यामुळे आम्ही मुलांना सोबत खेळण्यासाठी म्हणून काहीच आणलं नव्हतं, लक्षातच राहिलं नाही. तर मग इथेच एक प्लास्टिकची बॉटल घेतली, ज्यात थोडंसं पाणी होतं, त्यालाच आम्ही आमचा बॉल तयार केला आणि मुलांनी आम्ही सर्वांनीच मस्त खेळलं. आता खेळून दमल्यानंतर इथे थोडासा नाश्ता पण केला, घरूनच आणलं होतं मी थोडंसं खायला आणि इथे पप्पाची आणि त्यांच्या पिल्लांची अशी मस्ती चालू होती. त्यानंतर आम्ही पाहिलं की एक गाडी जी होती ती बऱ्याच वेळची इथून निघण्याचा प्रयत्न करत होता. तो माणूस पण त्याच्याकडनं जमत नव्हतं, कारण इथे आता झाला असं पाऊस बऱ्याच दिवसांपासून चालू आहे कंटिन्यू. तर जागा अशी एकदम गुळगुळीत झालेली आहे. त्याची चाकच जागीच अशी फिरायची, त्याला समोरून निघतच नव्हते. पण श्लोकच्या पप्पांनी थोडंसं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी थोडंसं ढकलण्यास मदतही केली. त्यानंतर आम्ही सुद्धा घरी जाण्यासाठी निघालो होतो, कारण खूप संध्याकाळ झाली होती जवळपास. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.